एक नंबर छान. नमस्कार. आज आपण बनवणार आहे दही सोयाबीन. आपले सोयाबीन वाफवून झालेले आहे. अर्धा छान पाणी काढून घेऊ आपण यातलं. मस्त दाबून दाबून पाणी काढायचं. एक मोठी सिमला मिरची घेतलेली आहे. एक मोठं टमाटर त्याला बारीक बारीक करलेलं आहे. कांद्याला पण कचकच कापलेलं आहे. तर फोडणीसाठी तेल तयार झालेलं आहे. याच्यात पडली तडतड जिरा मोहरी. कांदा पडला. टमाटर छान झालेला आहे, कलसून झालेला आहे. याच्यामध्ये सिमला मिर्च परतून घ्या याला मस्तपैकी. आता याला वाफ येऊ देऊ आपण एक. तोपर्यंत याला कोटेड करून घेऊ. मीठ, तिखट, धणेपूड, हळद आणि 2 मोठे चमचे बेसन याला छान कोटेड करून घेऊ. बघा एकूण एक याला लागलेला आहे मस्तपैकी. 2 मोठे वाटी दही घेतलेलं आहे. 2-4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि आता वाटण तयार करून घ्यायचं. आपली सिमला मिर्च बघा छान झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये आमसूल पावडर, हिंग, हळद, तिखट आणि धणेपूड मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये आपण टाकायचे आता ह्या कोटेड झालेल्या वड्या आणि आपलं वाटण. थोडं याच्यामध्ये पाणी पण घालायचं. वाटण थोडं घट्ट झालेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी. तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते ही भाजी आणि फुल प्रोटीन आहे. मुलांना तर तुमच्या खूप आवडेल. तर बघा छान गतका आलेला आहे भाजीला. भाजी आपली तयार झालेली आहे. झटपट होणारी रेसिपी आहे ही. चला, सांबाराशिवाय तर मजाच नाही. नक्की करून बघा. नमस्कार मैत्रिणींनो. तर आपलं दही सोयाबीन तयार आहे. तुम्ही करून पहा, खूप छान लागते. मुलांना खूप आवडेल तुमच्या. भरपूर प्रोटीनयुक्त आहे. तर मग चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.